त्यानंतर मित्रांनो पेशी अंगके, पेशी अंगके कोणते कोणते आहे ते आपल्याला माहिती पाहिजे आणि विविध पेशी अंगकांचं म्हणजे जे जे अंगक आहेत त्यांचं कार्य काय आहे, ठीक आहे, या गोष्टी परीक्षेमध्ये विचारल्या जातात. तर बघूया आपण. तर 5 वेगवेगळे अंगके आहेत मित्रांनो. कोणते कोणते आहे? एक केंद्रक आहे, अंतर्द्रव्य जालिका आहे, गोल्जी संकुल आहे, लायकारिका आहे आणि तंतुकणिका आहे. मित्रांनो यांचं वेगवेगळं स्ट्रक्चर कसं असतं आणि त्याच्या वेगवेगळे त्यांचे कार्य काय असतात ते आपण बघूया. तर पहिलं बघूया आपण मित्रांनो केंद्रक. केंद्रक बघूया. तर केंद्रक हे पेशीच्या मध्यभागी असते, ठीक आहे. हा पूर्ण जो दिसतोय आपल्याला पर्पल कलरचा राऊंड, ठीक आहे, केंद्रक आहे आणि त्या आतमध्ये जे आपल्याला वेगवेगळे स्ट्रक्चर दिसत आहेत त्या केंद्रकाच्या आतले स्ट्रक्चर आहे, प्रश्न आहेत. तर सर्व पेशीतील जे सर्व क्रियांचं जे नियंत्रण आहे मित्रांनो, ते सर्व नियंत्रण कुठं होत असतं? या केंद्रकामध्ये. म्हणून तुम्हाला जर पेशीचा सर्वात महत्वाचा भाग विचारला तर पेशीचा सर्वात महत्वाचा भाग आहे पेशीचं केंद्रक. त्यानंतर या केंद्रकाला जे छिद्र दिसत आहेत तुम्हाला, हे छिद्र दिसत आहेत, हे जे छिद्र आहेत मित्रांनो, ठीक आहे, हे जे छिद्र आहेत हे छिद्र म्हणजे त्याचे या छिद्रांमधून काय होते? केंद्रक द्रव्य व पेशी द्रव्य यातील वहन घडते. म्हणजे याचं जे केंद्रकातलं द्रव्य आहे आणि त्याच्या बाहेरचं जे पेशीचं द्रव्य आहे या द्रव्यांमध्ये देवाणघेवाण होते, ठीक आहे. त्यानंतर केंद्रकात केंद्रकीय आम्ल डीएनएचा समावेश असतो. त्यामध्ये डीएनए असतं मित्रांनो. डीएनए म्हणजे काय? डीऑक्झीरायबोन्यूक्लिक ऍसिड आणि आरएनए म्हणजे काय? रायबोन्यूक्लिक ऍसिड, ठीक आहे. त्यानंतर या डीएनए पासून काय तयार होतं मित्रांनो? गुणसूत्र तयार होतात, ठीक आहे. हा प्रश्न विचारू शकतात की गुणसूत्र कशापासून तयार होतं? तर गुणसूत्र हे डीएनए पासून तयार होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये लिंग निश्चित करणारे जे गुणसूत्र असतात मित्रांनो ते लिंगी गुणसूत्र म्हणतात, सेक्शुअल क्रोमोझोम, ठीक आहे. गुणसूत्रांना इंग्लिशमध्ये क्रोमोझोम म्हणतात. आणि जे लिंग डिसाईड करतात त्यांना म्हणतात लिंग गुणसूत्रे, ठीक आहे. त्यानंतर इतर जे गुणसूत्र असतात मित्रांनो त्यांना म्हणतात अलिंगी गुणसूत्र, असेक्शुअल, ठीक आहे, असेक्शुअल क्रोमोझोम. तर मित्रांनो आता इथे बघा की याच्यावर एक प्रश्न विचारला जातो की मानवाच्या शरीरात एकूण किती गुणसूत्र असतात? तर मानवाच्या शरीरात एकूण 46 गुणसूत्र असतात. 46 सिंगल 46. आणि जोड्या जर विचारल्या, कन्फ्युजन व्हायचं नाही, एकूण किती जोड्या असतात? तर 23 जोड्या असतात. 23 जोड्या म्हणजे किती? 23 गुणिले 2 एकूण 46 गुणसूत्र. तर या 46 गुणसूत्रामध्ये मित्रांनो लक्षात ठेवायचं 44 अलिंगी असतात म्हणजे असेक्शुअल क्रोमोझोम असतात आणि 2 जे आहे ते लिंगी असतात. कोणते 2 असतात? ते एक्स आणि एक्स आणि दुसरं असतं एक्स आणि वाय. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, स्त्री जर असेल, ठीक आहे, फिमेल ज्याला म्हणतो आपण, तिच्यामध्ये 44 असेक्शुअल आणि एक्स नावाचा जो आहे 2 जे आहे एक्स आणि एक्स दोन्ही जे असतात ते एक्स असतात, ठीक आहे, ते असतात सेक्शुअल क्रोमोझोम. आणि पुरुषामध्ये मित्रांनो लक्षात ठेवायचं, पुरुषांमध्ये किंवा मेलमध्ये त्याला म्हणतो आपण 44 हे असेक्शुअल असतात आणि एक्स आणि वाय, ठीक आहे, हे सेक्शुअल क्रोमोझोम असतात 2. तुम्हाला जर विचारलं की लिंगी गुणसूत्र पुरुषामध्ये कोणते कोणते असतात तर एक्स आणि वाय, ठीक आहे, आणि स्त्रियांमध्ये कोणते असतात तर एक्स आणि एक्स. समजलं मित्रांनो? हे झालं केंद्रक. त्यानंतर मित्रांनो पुढचं आहे आंतरद्रव्य जालिका, जिला म्हणतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आंतरद्रव्य जालिका. इथे सेल आहे मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा हा केंद्रक आहे, आपण जो आधी ऑलरेडी शिकलेलो आहे, हा केंद्रक आहे आणि या केंद्रकाला लागूनच बघा इथे तुम्हाला असं स्ट्रक्चर दिसतं. हे जे आहे हे आहे आंतरद्रव्य जालिका मित्रांनो. आणि ही आंतरद्रव्य जालिका बघा या केंद्रकापासून तर
इकडे इकडे, ठीक आहे, या पेशीच्या प्रद्रव्य पटलाजवळ म्हणजे मेम्ब्रेन जवळ इथपर्यंत त्या लांबलेल्या असतात, ठीक आहे. आणि याचे दोन प्रकार आहे मित्रांनो. एक आहे खडबडीत अंतर्द्रव्य जालिका, म्हणजे ज्या अंतर्द्रव्य जालिकावर काय असतात असे असे डॉट 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 जे दिसते ना, हे रायबोझोम्स आहे चिटकलेले असतात, त्यांना म्हणतात खडबडीत अंतर्द्रव्य जालिका. आणि ज्याच्यावर रायबोझोम्स नसतात, ज्या चोपड्या असतात, म्हणून त्यांना गुळगुळीत अंतर्द्रव्य जालिका म्हणतात. आता दोघांचेही दोन कार्य आहे, हे लक्षात ठेवायचं. खडबडीत जे आहे त्याच्यामध्ये ज्या सूक्ष्म नलिका असतात त्याच्यावर रायबोझोम असतात, हे आपल्याला माहिती आहे, शिकलो आपण. रायबोझोम काय करतात? रायबोझोमचं काम आहे प्रथिन संश्लेषण करायचं. प्रथिने म्हणजे प्रोटीन तयार करतात. आणि या प्रोटीन जे तयार झालेलं आहे त्याचं वहन करण्याचं काम असतं या खडबडीत अंतर्द्रव्य जालिकाचं. आणि प्रथिनाचं जे संश्लेषण आहे ते या खडबडीत अंतर्द्रव्य जालिकाच्या मार्फत होतं. त्यानंतर गुळगुळीत अंतर्द्रव्य जालिका, तर त्यांच्या पृष्ठभागावर रायबोझोम नसतात. मेद संश्लेषण करून ते काय करतात? मेद तयार करतात. आणि पुढील कार्यासाठी म्हणजे पुढचं काम आहे गॉल्जी बॉडीचं. मग गॉल्जी बॉडी ते मेद पुढे कुठे न्यायचं, काय करायचं ते गॉल्जी बॉडी ठरवते. त्यानंतर स्टिरॉइडची जी आहे ती निर्मिती कुठे होते? तर गुळगुळीत अंतर्द्रव्य जालिकामध्ये होते, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं, परीक्षेमध्ये विचारतात. त्यानंतर मित्रांनो, एखादं पॉयझन घेतल्यानंतर शरीरामध्ये जर पॉयझन तोंडामार्फत गेलं तर ते पोटामध्ये जातं. आणि त्या पोटामधून मित्रांनो आपल्या पोटामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या पोटाच्या म्हणजे जठरामध्ये, जे स्टमक म्हणतो आपण, त्याच्या पेशीतील जठराच्या ज्या पेशी आहे त्याच्यातील जे गुळगुळीत अंतर्द्रव्य जालिका आहे, ठीक आहे, ती काय करते? बाहेर टाकण्याचं काम करते या विषारी पदार्थांना, ठीक आहे. तर हे पण एक महत्वाचा मुद्दा आहे, आपण लक्षात ठेवायचा. त्यानंतर मित्रांनो, गॉल्जी संकुल म्हणजे काय? तर बघा, ही सेल आहे, इथे स्ट्रक्चर दाखवलेलं आहे, ठीक आहे. हे न्यूक्लियस आहे, याच्यावर हे डॉटेड जे आहे हे आहे अंतर्द्रव्य जालिका, ठीक आहे. हे अंतर्द्रव्य जालिका कोणती? हे खडबडीत डॉट आहे म्हणून. आणि हे बाहेर जे आहे हे आहे गुळगुळीत, ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर हे जे ग्रीन कलरचे दाखवलेले आहे पिशवी सारखे, ठीक आहे, याला म्हणतात गॉल्जी बॉडी. आणि या गॉल्जी बॉडीचा शोध लावला होता केनिलो गॉल्गी याने लावला होता. कोणी लावला होता? केनिलो गॉल्गी याने शोध लावला होता. आणि पेशीतील जर स्त्रावक अंग जर म्हटलं जात असेल कोणाला, म्हणजे स्रवण करण्याचं काम कोण करते, म्हणजे बाहेर फेकण्याचं काम कोण करते, तर ती करते गॉल्जी बॉडी. आपण आधी बघितलेलं आहे. काय होतं की प्रथिन संश्लेषण कोण करतं? रायबोझोम. आणि ते कशावर असतं मित्रांनो? ते असतं अंतर्द्रव्य जालिकावर. अंतर्द्रव्य जालिका काय करतं? ते प्रथिन जे तयार झालेलं आहे ते पुढं सरकवतं. ते कोणाकडे सरकवतं? तर गॉल्जी बॉडीकडे सरकवतं. गॉल्जी बॉडी काय करते? ते स्त्रावते म्हणजे जिथं त्याची आवश्यकता आहे त्या प्रोटीनची, प्रथिनाची, तिथे नेण्याचं काम करते गॉल्जी बॉडीज, ठीक आहे. म्हणून तिला स्त्रावक अंग म्हणतात. त्यानंतर हिला पेशीरूपी कारखान्यातून, आता हा कारखानाच झाला ना, या कारखान्यामध्ये रायबोझोम्स आहे, ते प्रोटीन तयार करतात. मग ते तयार झालेलं प्रोटीन इकडे गॉल्जी बॉडीज कधी येतं? मग गॉल्जी बॉडीज हे असे कक्ष आहेत की ते काय करतात की या पेशीरूपी कारखान्यात तयार झालेल्या वस्तू पुढे घेऊन जातात. समजलं मित्रांनो? त्यानंतर पुढचं आहे मित्रांनो लायकारिका, त्याला म्हणतात लायझोझोम किंवा लायकारिका. तर मित्रांनो इथं बघा, हे आहे पेशी, ठीक आहे. याच्यामध्ये आहे न्यूक्लियस, याच्यामध्ये आहे अंतर्द्रव्य जालिका, ठीक आहे. त्याच्या बाजूला आहे हे इथं बघा, हे जे आहे हे आहे लायझोझोम, ठीक आहे, जे इथे आपण बाहेर सेपरेट दाखवलेलं आहे, ठीक आहे. याच्यामध्ये हे जे डॉट 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 दिसतात मित्रांनो, चॉकलेट सारखे गोल गोल गोल, हे काय आहे? चॉकलेट नाही, काय आहे? पाचक विकरे म्हणजे काय? एन्झाईम. याचं काम काय आहे? पचन करणे. म्हणजे कार्बनिक पदार्थ जे आहेत ते पचन करण्याचं काम जे असते त्या पिशव्यांचं असते, लायझोझोमचं असते. म्हणून
आता बघा, हे जे पेशी जे असते, पेशीमध्ये काही दिवसांनी हे जे आहे याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे, आंतरद्रव्य जालिका आहे, हे वेगवेगळे अंग काय आहे हे उद्या जीर्ण होणार, उद्या चालू. पण जीर्ण झाल्यानंतर ते जे आहे, जीर्ण झालेले जे घटक आहेत ते पचवण्याचं काम जे करते ते लायझोझोम करते. ते विघटन करतात, पचवतात, म्हणून त्यांना आत्मघातकी पिशव्या सुद्धा म्हणतात किंवा उद्ध्वस्त करणारे पथक सुद्धा म्हणतात. जेव्हा असा प्रश्न विचारला जातो की आत्मघातकी पिशव्या किंवा पचन पिशव्या किंवा उद्ध्वस्त करणारे पथक कोणाला म्हणतात, सेलमधील कोणत्या भागाला म्हणतात, तर लायकारिका यांना म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा भाग आहे तंतुकणिका. तंतुकणिका म्हणजे काय, तर मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया बघा, हे जे सेल आहे, सेलमध्ये हे आंतरद्रव्य जालिका आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे काय आहे, वेगवेगळे घटक आहे. याच्यामध्ये आपल्याला हा जो आहे ऑरेंज कलरचा दिसतो. ठीक आहे. याचं विश्लेषण इथे या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. तर हा असतो मायटोकॉन्ड्रिया आणि याचं काम असतं मित्रांनो कार्बोहायड्रेट आणि मेदांचे ऑक्सिडेशन करणे. म्हणजे आपण जे जेवण करतो मित्रांनो, जेवण केल्यानंतर त्याचं कार्बोहायड्रेट आणि फॅट मध्ये रूपांतर होतं आणि ते कार्बोहायड्रेट आणि फॅट जे आहे त्याला ऑक्सिडेशन करणं आणि त्या कार्बोहायड्रेट म्हणजे आपण जे जेवतो त्याचं शेवटी कशामध्ये रूपांतर होतं, ग्लुकोज नावाच्या कार्बोहायड्रेट मध्ये. त्यानंतर फॅट त्यात रूपांतर होतं. तर यांचं काय करतं, यांचं ऑक्सिडेशन कुठं होतं मित्रांनो, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये. यांचं ऑक्सिडेशन होऊन एटीपी नावाची ऊर्जा, एटीपी या मॉलिक्यूल मध्ये ऊर्जा साठवल्या जाते. म्हणून ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट याचं लॉंग फॉर्म आहे. आणि आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारला जातो की मायटोकॉन्ड्रिया ही कार्बोहायड्रेट आणि मेदांचे ऑक्सिडेशन करून ऊर्जा ही कोणत्या रूपात साठवते, तर एटीपी या रूपात साठवते. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायचं, आता प्रत्येक सेलमध्ये हे मायटोकॉन्ड्रिया असतात. मग सेल जो ऑक्सिजन जो सेलकडे येतो किंवा तो ऑक्सिजन सेल वाहून नेते, ते काय करते की जे ते ऑक्सिजन हे मायटोकॉन्ड्रिया घेतं आणि ते ऑक्सिजन आणि या कार्बोहायड्रेट आणि फॅटचं जे विघटन करून त्याचं ऑक्सिडेशन करते त्या ऑक्सिजनच्या मार्फत आणि एनर्जी तयार करते. कशाच्या रूपात, एटीपीच्या. तसं लोहित पेशीमध्ये होतं का मित्रांनो, लोहित रक्तपेशीमध्ये नाही. लोहित रक्तपेशीचं काम काय आहे, आपल्या आरबीसीचं आपण ब्लड मध्ये शिकलेलो आहे. आरबीसीचं काम आहे ऑक्सिजन वाहून नेणे. आपण नाकावाटे जो फुफ्फुसात ऑक्सिजन घेतो, ठीक आहे, तो फुफ्फुसातला ऑक्सिजन जो आहे मित्रांनो तो ते ब्लड मध्ये वाहून नेतात आणि ते शुद्ध रक्त कुठं जातं, हृदयात जातं. आपल्या हृदयात गेलेलं रक्त जे आहे ते शरीरात पूर्ण शरीराला पोहोचवलं जातं. अशा प्रकारे समजा जर या लाल पेशीमध्ये या मायटोकॉन्ड्रिया असतात, तर मग हे जे ऑक्सिजन घेतलेलं आहे त्यांनी शरीराकडे वाहून नेण्यासाठी ते ऑक्सिजन तिथंच युटिलाइज झालं असतं. मग शरीराला ऑक्सिजन मिळालं असतं का, नाही. म्हणून निसर्गाने काय केलं, या लोहित रक्तपेशीमध्ये तंतुकणिका दिल्या नाही, मायटोकॉन्ड्रिया दिल्या नाही. कुठल्या पेशीमध्ये शरीराच्या मायटोकॉन्ड्रिया नसतात असा प्रश्न जर आला तर लोहित रक्तपेशीमध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतात. हे आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो. त्यानंतर पुढचं मित्रांनो बघा काय आहे पुढचं, संशोधक आणि शोध. तुम्हाला म्हटलं होतं मी की संशोधक आणि शोध ते दिलेलं आहे. रॉबर्ट राऊंनी पेशी केंद्रकाचा शोध लावला आहे. पुर्किंजियाने प्रोटोप्लाझमचा शोध लावलेला आहे. शिल्डननी वनस्पती पेशीची रचना सांगितली आहे. फ्लेमिंगने क्रोमॅटिन सांगितलेलं आहे. क्रोमॅटिन म्हणजे काय, तर रंगीत धागे असतात. कुठे असतात, तर केंद्रकामध्ये असतात. ठीक आहे, सेलच्या. नंतर वॉल्डेअरने गुणसूत्र सांगितलेलं आहे. वॉल्डेअर गुणसूत्र. स्पिंचरने हरित द्रव्य सांगितलेलं आहे. जी पॅलेडने रायबोझोम सांगितलेलं आहे, म्हणजे रायबोझोमचा शोध लावलेला आहे. आणि रिचार्ड अल्टमनने मायटोकॉन्ड्रियाचा प्रश्न खूप वेळा आलेला आहे मित्रांनो, तर त्याचा शोध लावलेला आहे रिचार्ड अल्टमनने. त्यानंतर मित्रांनो डीएनए आणि आरएनए काय असतात, इथे बघा डीएनए आणि आरएनए. हा बघा, हा जो डबल स्टँडचा आहे, इकडून एक साप आहे, साप नाही आहे तो, ते भाग आहे डीएनए आरएनएचा. ठीक आहे, तर
दोन जे आहे सापासारखा आहे म्हणून त्याला सर्पिल म्हणतात. ठीक आहे. तर डीएनएचे द्विसर्पिल असते रेणू. द्विसर्पिल म्हणजे इकडून एक आणि इकडून एक, पण आरएनएचे एक सर्पिल असते. ठीक आहे. मग द्विसर्पिल रेणू कोणाचे असते? डीएनएचे असते. आरएनएचे एक सर्पिल असते. मित्रांनो, दुसरं महत्वाचं पाहिजे की जे नत्र रेणू असतात डीएनएचे, त्याच्यामध्ये ॲडिनोसिन, हे बघा, ॲडिनोसिन, गॉनोसिन, सायटोसिन आणि थायमिन हे 4 रेणू असतात. ठीक आहे. 4 पासून बनलेले असतात. पण आरएनएचे ॲडिनोसिन, गॉनिसिन, सायटोसिन आणि युरॅसिल 4 याच्यापासून. फक्त याच्यामध्ये युरॅसिल वेगळा आहे आणि याच्यामध्ये थायमिन वेगळा आहे. ठीक आहे. हे पण खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलं जातं. खालीलपैकी कोणता हा रेणू हा नत्रामध्ये नसतो डीएनएच्या? इथं दिलं जातं ॲडिनोसिन, गॉनिसिन, सायटोसिन आणि इकडे दिसतो युरासिल. हा युरासिल नसतो. डीएनए मध्ये थायमिन असतो आणि आरएनए मध्ये युरॅसिल असतो. त्यानंतर हे जे द्विसर्पिल रेणूचं प्रारूप आहे किंवा मॉडेल आहे मित्रांनो डीएनएचं, कोणी मांडलं हा पण खूप वेळा प्रश्न विचारला गेला. वॅटसन आणि क्रिक याने मांडलेला आहे. हे विसरायचं नाही, लक्षात ठेवायचं. त्यानंतर सजीवांची जी लक्षणे असतात ते कोणामुळे असतात? डीएनए मुळे असतात की आरएनए मुळे असतात? तर ते डीएनए मुळे असतात. ठीक आहे. जनुकांमुळे असतात. त्यानंतर डीएनए मध्ये जी माहिती असते ते कशाच्या रूपात साठवली असते? ती जनुकाच्या रूपात साठवलेली असते, त्याला जीन्स म्हणतात. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर एमआरएनए, आरएनए आणि टीआरएनए याचे काय उपयोग आहे? तर एमआरएनए काय करतो? एम म्हणजे मॅसेंजर, माहितीची साठवण करतो. आरएनए काय करतो? प्रथिन संश्लेषण करतो. ठीक आहे. आणि टीआरएनए काय करतो? टी म्हणजे ट्रान्सपोर्ट, म्हणून वहन. ट्रान्सपोर्ट म्हणजे वहन, अमायनो अम्लाचे वहन करतो. हे पण खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. एमआरएनए, आरआरएनए, टीआरएनए आणि जोड्या लावासाठी ऑप्शन दिलेले असतात. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण सेल्स, पेशीशास्त्र शिकलेलो आहे. पेशीचे वेगवेगळे प्रकार, पेशीचे वेगवेगळे अंगके ते तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो. आशा करतो आपल्या सर्वांना समजलं असेल मित्रांनो. जय हिंद.